नमस्कार, मी अश्विनी झेपमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते। मागील भागात आपण पाहिलं यशस्वी मराठी उद्योजक माननीय श्री नितीन भागवत यांचा आजवरचा प्रवास आणि त्यांची यशोगाथा। आज आपण बघणार आहोत त्यांच्या यशोगाथेचा उत्तरार्ध। नोकरी सोडून नितीनजी छोटे छोटे जॉब वर्क करू लागले होते। त्याकरता त्यांना अनेक कंपन्यांचे उंबरठे झिजवावे लागत होते। तेव्हा कुठे जाऊन त्यांच्या पदरात छोट्या छोट्या ऑर्डर पडत होत्या, पण खऱ्या अर्थाने त्यांना गरज होती एका मोठ्या संधीची। 2003 मध्ये जेव्हा मी नोकरी सोडली आणि व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस मला माझ्या मित्रांनी, ज्याचं एक टूलरूम होतं आणि एकाचं फाउंड्री होती, अशा दोघांनी मला मदत केली। मी मार्केटमध्ये जाऊन मोठ्या कंपनीमध्ये डाईज, फिक्सर, जीग, टूलरूमच्या ऑर्डर्स आणत होतो आणि त्या मी डिझाईन करून त्या लोकांकडनं बनवून घेत होतो आणि मी सप्लाय करत होतो। असं करून माझं इन्कम चालू झालं होतं। असं करून माझा बिझनेस सेट होण्याच्या मार्गावर लागला होता। परंतु मला असं लक्षात आलं की आपल्याला नुसता बिझनेस करायचा नाही, तर आपला बिझनेस मोठा करायचा, म्हणून आपल्याला मोठा एक ब्रेक थ्रू मिळाला पाहिजे होता। म्हणून माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण कास्टिंगचा व्यवसाय करायचा आणि हे माझं ड्रीम होतं की कास्टिंगचा व्यवसाय करायचा। म्हणून मी मार्केटमध्ये कास्टिंगच्या ऑर्डर्स आणण्यासाठी खूप ठिकाणी मोठ्या कंपनी जात होतो। असंच एका कंपनीत टाटा टोयर एडिटर ह्या कंपनीमध्ये मी त्यांच्याकडे नेहमी जायचो, पण ते मला गेटमध्ये आतमध्ये सोडत नसे। त्यांचे मी उंबरठे झुडवल्यानंतर एक दिवस त्या मॅनेजरनी, त्याला माझी दया आली व त्यांनी मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले। माझी कॅपॅबिलिटी त्यांनी बघितली, पण माझ्याकडे सेटअप नाही असं त्याच्या लक्षात आलं। मग तरी त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मला परत त्यांनी पाठवून दिले। नंतर 1 महिन्यानी त्यांचा माणूस इंजिनियर माझ्या कंपनीत आला। मी सकाळी 8 वाजताच कंपनीत असायचं, तर तो भोसरीमध्ये राहत होता। तर तो त्याचे काही ड्रॉइंग्स डेव्हलपमेंटचे घेऊन माझ्याकडे आला व मला त्यांनी सांगितलं की हे काम तुम्ही करू शकता का? तर मी त्याला म्हटलं हो मी करू शकतो, माझ्याकडे सेटअप नसला तरी माझ्याकडे नॉलेज आहे आणि मी बाहेरचे माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला बनवून देऊ शकतो। म्हणून मी ते ड्रॉइंग घेतले आणि त्याचं कोटेशन वर्कआउट केलं आणि दुपारी 12 वाजता त्यांच्या कंपनीत ते कोटेशन घेऊन गेलं। त्यांनी माझी 2 वाजता ती ऑर्डर फायनल केली। अशी साधारण एक 4 लाखाची ऑर्डर होती। ती ऑर्डर मी घेऊन आलो आणि ती ऑर्डर मी 8 दिवसामध्ये, असे 5 पार्ट होते इंटरकूलरचे, ते पार्ट जर बाहेर कुठे जर दिले असते त्यांनी तर कमीत कमी 2 महिने त्याला लागले असते। तर ते मी फक्त 8 दिवसामध्ये पूर्ण केले व त्यांना ते माझ्या मारुतीच्या गाडीमधून त्यांच्या कंपनीमध्ये, त्यांच्या कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंग चालू असताना मी त्यांच्या टेबलावर नेऊन ठेवले। तेव्हा ते तिथलचे सगळे लोक उभे राहिले आणि त्यांनी मला सॅल्यूट केला आणि त्यांनी मला एवढे अप्रिशिएट केले की त्यांनी तिथून पुढची सगळी कामं, प्रोडक्शनची सुद्धा कामं त्यांनी मला द्यायला सुरुवात केली। त्यावेळेस माझ्याकडे सेटअप नव्हता। मग मी माझी एक भोसरी MIDCमध्ये 10,000 स्क्वेअर फीटची जागा घेतली व तिथे डाय कास्टिंगचा सेटअप तयार केला व मी त्याचे प्रोडक्शन चालू केले। मला जेव्हा डेव्हलपमेंटची कामं टाटा टोयर एडिटरने दिली, त्यावेळेस त्यांनी मला माझे परफॉर्मन्स बघून मला प्रोडक्शनची पण कामं दिली आणि बघता बघता माझा पहिल्या वर्षात दररोज हा 1.5 कोटीच्या वर जाऊन पोहोचला होता। आणि त्यावेळेस माझ्याकडे 4 लोक इंजिनियर झाले आणि 25 लोक कामाला लागले होते। स्वतःचा उद्योग स्थापन करण्याकरता धडपड आणि परिश्रम घेता घेता नितीनजींना टाटा रेडिएटर कंपनीने जी संधी उपलब्ध करून दिली, त्याचं सोनं केलं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। मात्र ही फक्त एक सुरुवात होती। छोट्या व्यवसायाचं मोठ्या उद्योगात रूपांतर करणं अजून बाकी होतं आणि त्या दिशेने नितीनजींनी काय करायला हवं हे त्यांना चांगलं माहिती होतं।
2005 साली जेव्हा उद्योग चालू केला तेव्हा मला खूप जोश आला आणि मी मार्केटमध्ये आणखीन फिरत होतो आणि मला टाटा टोयोने खूप अशी मदत केली. त्यांनी मला त्यांची सगळी कामं जवळजवळ 100% कामं ही मला त्यांनी द्यायला लागले आणि मी ती कामं एवढी फास्ट करत होतो की त्यांचं काम जे असेल ते मी 8 दिवसात त्यांचे प्रॉडक्ट डेव्हलप करून त्याचं प्रोडक्शन चालू करत होतो. असे करून जवळजवळ मी त्यांचे 100 मॉडेल्स 5 वर्षामध्ये डेव्हलप केले आणि त्या दरम्यान माझा 2005 ते 2010 याचा टर्नओव्हर 25 कोटी रुपयापर्यंत जाऊन पोहोचला. एक टेक्नोक्रॅट पासनं तो एक प्रोफेशनल बिझनेसमन होण्यासाठी लागणारे अनुभव व क्वालिटी त्याने आत्मसात केलेले आहे. त्याचा हा प्रवास तरुण उद्योजकांसाठी नक्कीच उल्लेखनीय व शिकण्यासारखं आहे. उद्योगाचा विस्तार करण्याकरता भांडवली गुंतवणूक किती करायची याचे अचूक निर्णय घ्यावे लागतात आणि नितीनजींनी 2010 आणि 2011 मध्ये अजून एक युनिट स्थापन करून त्यांच्या उद्योगाचा विस्तार केला. 2010 साली भोसरी MIDCमध्ये EL ब्लॉकमध्ये अजून एक 10,000 स्क्वेअर फीटची जागा विकत घेतली आणि त्या दरम्यान टाटा टोटो रेडिएटरमध्ये त्यांचे जे एक CEO होते रवी चिदंबरम यांनी मला सांगितले की तुम्ही आम्हाला पार्ट नका सप्लाय करू, पूर्ण असेंब्ली सप्लाय करा. म्हणून त्यांनी मला रेडिएटर बनवण्यासाठीचे काम मला दिले. त्याची पूर्ण असेंब्लीचा सेटअप त्यांनी त्यांच्याकडच्या मशिनरी ह्या नाममात्र किमतीत मला दिल्या आणि तिथे माझा इंटरकूलर मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस चालू झाला. जेव्हा त्यांनी एकदा मला असं सांगितलं जॉब करताना आम्ही दोघेही की मी व्यवसाय करायचा विचार करतोय, तर माझ्या मनात एक अशी शंका आली की बाबा याच्यासारखा इतका सरळ साधा माणूस हा उद्योजक बनायचा विचार करतोय, हा खरंच त्याच्यात यशस्वी होईल का? पण आज त्याची जी प्रगती, आज त्याचा तो जी काही यशस्वी घोडदौड चालू आहे ती बघून त्यांनी माझे सगळे जे काही डाऊट्स होते, त्या शंका होत्या माझ्या, त्या पूर्ण चुकीच्या ठरल्या आणि त्याच्यात मला खूप आनंद वाटतो. भारतापेक्षा अमेरिकेमध्ये कास्टिंगची रिक्वायरमेंट खूप जास्त आहे. मग आपण तिथं प्रयत्न का करायचे नाही? म्हणून मी काय केलं की माझ्या तिथलचे जे काही लोक होते त्यांना फोन केला आणि त्यांना इकडे बोलवले आणि त्यांना सांगितले की मी माझा सेटअप केला, माझ्याकडे सगळा सेटअप आहे, 2 युनिट आहे, टूलरूम आहे, डाय कास्टिंग आहे. तर ते इकडे व्हिजिट करायला आले. व्हिजिट करायला आणि त्यांनी माझा सेटअप पाहिला, त्यांना तो सेटअप आवडला आणि त्यांनी 2014 मला पहिली एक्सपोर्टची ऑर्डर दिली. नोबल कास्टकॉम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक आमचे मित्र नितीन भागवत यांनी आपल्या या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एक चांगल्या प्रकारे कंपनी उद्योग समूह सुरू केला. त्यावेळी मी 2014 साली माझ्या हस्ते उद्घाटन केल्यानंतर आज त्या काळामध्ये 2014 साली की महिन्याला 1 ट्रक त्या ठिकाणी एक्सपोर्ट करायचे. आज आठवड्याला 1 कंटेनर ते एक्सपोर्ट करतात. मग एक्सपोर्ट करण्याची सुद्धा त्या ठिकाणी US ला, युरोपला, ऑस्ट्रेलियामध्ये, कॅनडामध्ये अशा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी एक्सपोर्ट करतात. खरं पाहिलं तर मराठी माणसाला मोठं करण्याचं काम ह्या नितीन भागवतांच्या माध्यमातून झालेले आहे. खऱ्या अर्थानं एक कौतुक करत असताना आमचा मराठी माणूस एक जगाच्या नकाशावरती त्या ठिकाणी झेप घेण्याचं काम करतोय. व्यवसाय आणि उद्योगधंदा म्हटलं की याला अप्स अँड डाऊन्स असतात. त्यालासुद्धा मी काय अपवादक नव्हतो. मलासुद्धा 2018 ते 2020 पर्यंत खूप मोठा सेटबॅक बसला होता. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये BTech मेकॅनिकल हे केलं सिम्बॉयसिस इंटरनॅशनलमधून. ते झाल्यावर माझं 2019ला मी पासआउट झालो. ते झाल्यावर 2019लाच मी नोबल कास्ट कंपनी ही जॉईन केली. 2019ला जेव्हा मी जॉईन झालो तर तो असा पिरियड होता की तेव्हा BS4 to BS6 हे कन्व्हर्जन चालू होतं ऑटोमोबाईल सेक्टरचं. तर त्याचा पण आम्हाला एक तेव्हा सेटबॅक बसलेला, थोडं कंपनीचं प्रोडक्शन स्लो डाऊन झालेलं. तर 2019 नंतर त्या 4 महिन्यातच कोविड लागला आणि पूर्णपणे लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमध्ये कंपनी ही 3 महिने अक्षरशः पूर्णपणे बंद होती. तरी कंपनी बंद असताना पण बाबांनी पर्सनल फायनान्स वापरून आमच्या 250 लोकांचा तेव्हा पगार हा 3 महिने कंटिन्यू ते देत राहिले आणि त्याच्यामुळे आज आमच्यासोबत ही लोकं आजही टिकून आहेत आणि आता अजूनही लोकं वाढली आहेत आणि अजूनही कंपनी पण वाढली आहे. 2021 पर्यंत हा कोविडचा फटका आम्हाला हा जाणवत होता, कारण की ऑर्डर्स कमी होत्या, लोकांची संख्या कमी होती. त्याच्यामध्ये मग काय करायचं, जसं
चढ असतो तसं उतार पण असतो, तसं उतार असतो तसा चढ पण असतो. तर आम्हाला आमचे जे कस्टमर होते अमेरिकन मार्केटमधले, त्या मार्केटमध्ये आम्हाला पुन्हा त्यांनी इन्क्वायरीज पाठवल्या. त्याचं कारण असं होतं की चायनाची क्रेडिबिलिटी ही कमी मार्केटमध्ये झाली होती आणि त्यांना चायना हा देश नको होता. म्हणून त्यांनी काय केले की त्यांच्या तिकडचे उद्योग काही बंद केले आणि त्यांनी ते प्रॉडक्ट आम्हाला दिले. ते प्रॉडक्ट जवळजवळ $10 मिलियन वर्षाला होते आणि तो अपॉर्च्युनिटी मला खूप चांगली मिळाली. ती मिळाली मी ती एनकॅश केली. मी 3 महिन्यात ते प्रॉडक्ट डेव्हलप केले आणि डिस्पॅच चालू केला. ते इतकं त्याची ऑर्डर जास्त होती की त्यांना ते एअर शिपमेंट करायची होती. तर दर आठवड्याला मी 15 टन मटेरियल एअर शिपमेंटने ते माझ्याकडनं घेत होते. त्यामुळे मला एकदम भरारी अशी मिळाली कंपनीला की माझा टर्नओव्हर दुसऱ्या वर्षी एकदम डबल झाला. पुढच्या 10 ते 12 वर्षामध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल आणि हायड्रोजन व्हेकल याचं खूप प्रोडक्शन वाढणार आहे. सोलर एनर्जीचं वाढणार आहे. अर्बनायझेशन होणार, सील इंजिन वाढणार आहे. डिजिटलायझेशन वाढणार आहे. त्यामुळे हे ट्रेंडिंग पुढचे 10 ते 20 वर्ष आहे. त्यामुळे आम्ही एक डिसिजन घेतला की इंडियामध्ये टू व्हीलरचे इलेक्ट्रिकल पार्ट्स खूप बनवण्याला खूप स्कोप आहे आणि इलेक्ट्रिकल टू व्हीलर मार्केटमध्ये यायला लागल्या होत्या आणि त्यामुळे आम्हाला असं लक्षात आलं की आपण जर इलेक्ट्रिकल व्हेकलचे पार्ट बनवले तर आपल्याला खूप लाँग टर्ममध्ये आपल्याला हे काम करता येईल. म्हणून आम्ही इलेक्ट्रिकल व्हीलसाठी लागणाऱ्या ज्या अलॉय व्हीलच्या रिम असतात त्या आम्ही प्रोडक्शन चालू केलं. आमच्या लाँग टर्म विजनबद्दल, आता जर बाबांच्या लाँग टर्म विजनबद्दल सांगायचं झालं तर आमच्या आता भोसरीमध्ये हे 4 युनिट झालेले आहे, 4 फॅक्टरीज झालेले आहे आणि आता आम्ही 5वी फॅक्टरी ही चाकण इंडस्ट्रियल एरियामध्ये आता टाकणार आहे आणि त्याच्यावर काम आता डिसेंबर महिन्यानंतर चालू होणार आहे. तर आणि हा प्लांट हा स्पेशली इलेक्ट्रिक व्हेकल ह्याच्यासाठी डेडिकेटेड असणार आहे. इलेक्ट्रिक व्हेकल हे आत्ता सध्या इंडियामध्ये सगळ्यात एक बूमिंग मार्केट आहे स्पेशली, आणि बाबांचं असं विजन आहे की इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये आपण जेवढं लवकर एंटर करणार त्या मार्केटमध्ये तेवढंच आपल्याला चांगलं आहे लाँग टर्मसाठी. इलेक्ट्रिकल व्हेकल पार्ट्स बनवणे हे सोपं नाही आहे. त्यासाठी आम्ही आमच्या युनिट 1मध्ये जवळजवळ 4 कोटीच्या मशिनरी आणल्या व आमचे ट्रायल बॅचेस हे चालू केले, प्रोडक्शन चालू केले व मार्केटमध्ये आम्ही काही ट्रायल बॅचेस या लोकांना वापरायला दिल्या. तसेच BI सर्टिफिकेट आणि ARIL अप्रूव्हला दिलं. आमचं तो प्रॉडक्ट आता अप्रूव्ह झालेला आहे आणि मार्केटमध्ये त्याचा आता डिमांड वाढत चाललेला आहे. इथून पुढं आम्हाला आत्ता आम्ही जो 10,000 युनिट करण्याचा प्लॅन केला, पुढच्या चाकणमध्ये आम्ही एक नवीन प्लॅन करतो आहे. त्याच्यामध्ये आम्हाला वर्षाला 1 मिलियन व्हील्स बनवायचा असा आमचा हा मोठा ॲम्बिशियस प्लॅन आहे. दुसरं आमच्या कंपनीचं उद्दिष्ट असं होतं, आमची एक स्ट्रॅटेजी आहे की आपण 50% कमीत कमी एक्सपोर्ट करायचा. त्यासाठी आम्ही 6 देशांमध्ये एक्सपोर्ट करतो. अमेरिकेमध्ये आमचे 5 क्लायंट आहेत, कॅनडामध्ये 1 क्लायंट आहे, ग्रीसमध्ये 1 क्लायंट आहे, इटलीमध्ये 1 क्लायंट आहे, जर्मनीमध्ये 1 क्लायंट आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये 1 क्लायंट आहे. India is very happy about relationship with Novacast. Now, after 5 years, we start also to develop new parts for European facilities. And let's say, currently I must say I'm quite okay with the job of this company. They are professional, they are reliable, and what is important for us is they are able to suggest new option for our products. So, thank you to Novacast and thank you to Mr. Nitin for his support and Mr. Akshay too. हे काम चालू असताना, कंपनीची ग्रोथ होत असताना आम्हाला जागेची खूप कमतरता जाणवत होती. म्हणून आम्ही काय केले की 2023मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये युनिट 3 हे चालू केलं. युनिट 3मध्ये आम्ही एक्सपोर्ट करण्यासाठी जे काही आम्हाला असेंब्ली लागती, पॅकिंग लागतं, इन्स्पेक्शन लागतं आणि अलॉय व्हीलसाठीचं जे काही पॅकिंग लागतं ह्यासाठी ते युनिट 3 युनिट चालू केलं आम्ही. आणि अजून लक्षात आलं की अजूनही आपल्याला जागा कमी पडते, म्हणून आम्ही 1 एप्रिल 2023मध्ये युनिट 4 चालू केलं आहे. तिथे आम्ही सर्व लोकल कस्टमरला ज्या काही डिस्पॅच लागतात ते त्या युनिट 4मधून आम्ही करत आहोत. नितीनजींच्या कंपनीला आजवरच्या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीकरता अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. यात महत्त्वाचं असं म्हणजे ॲलेक्स एशिया हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी इंडस्ट्रीज माननीय श्री अपूर्व चंद्र यांच्या हस्ते नितीनजींना देण्यात आला. टाटा टोयो रेडिएटर्स कंपनीकडून बेस्ट क्वालिटी अवॉर्ड 2010, तसेच प्रोडक्शन आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट टेक्निक अंमलात आणल्याबद्दल 2011चे अवॉर्ड आणि बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड
आणि 2013मध्ये बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स अवॉर्ड. पुढे मग बेस्ट इनोव्हेशन अवॉर्ड 2014मध्ये. तसेच 2017मध्ये नितीनजींना उद्योग व संशोधन क्षेत्रातील अत्यंत मानाचा असा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर ह्या संस्थेतर्फे कैलासवासी किरण नातू उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार खास करून पहिल्या पिढीच्या यशस्वी उद्योजकाला दिला जातो. शिवाय अनेक नामवंत कंपन्यांकडून नितीनजींना प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते म्हणून बोलवण्यात येतं. 2018मध्ये आदिशक्ती फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे पुणे आयकॉन हा पुरस्कार DY पाटील तसेच कायनेटिक इंजिनिअरचे चेअरमन श्री अरुण फिरोदिया यांच्या हस्ते देण्यात आला. 2018मध्येच नवी दिल्ली येथे इंडियन अचिव्हर हा पुरस्कार युनियन कॅबिनेट मिनिस्टर माननीय श्री संतोषजी गंगवार यांच्या हस्ते देण्यात आला. नितीनजी आपला स्टाफ आणि कामगारांकरता बरंच काही करत असतात. आजच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात ग्रोथ या शब्दाचा अर्थ आणि त्याची व्याख्या बरीच व्यापक झालेली आहे. ग्रोथ म्हणजे केवळ उद्योजकाचा वाढत जाणारा नफा नव्हे, तर यात कंपनीची, स्टाफची, कामगारांची, तंत्रज्ञांची आणि व्यवस्थापनाची प्रगती आणि भरभराट होणं अपेक्षित आहे. आणि नितीनजी हाच विचार पुढे घेऊन जाणारे उद्योजक आहेत. आपल्यासोबत सर्वांचा विकास कसा होईल, तसेच आपल्या कामगारांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती कशी सुधारेल याच्यावरती विचार करणारे नाव म्हणजेच भागवत साहेब. सरांविषयी मला आवडणारा एक गुण म्हणजे सरांचा असणारा तत्परतेपणा. यामुळेच आमचे कस्टमर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. सर दुसऱ्याचं टेन्शन आणि प्रॉब्लेम कसे सॉल्व करता येतील ते परमनंट सोल्युशन सर काढतात. आणि तसंच सरांचं सामाजिक कार्य हे खूप मोठं आहे. भागवत सर का जो दृष्टिकोण था कि मुझे नोबल कास्ट को एक अंतर्राष्ट्रीय स्तर पे लेके जाना है, जिसके वजह से उन्होंने काफ़ी मेहनत किया और डिसिप्लिन और हार्डवर्क की वजह से आज नोबल कास्ट एक एल्यूमिनियम डाई कास्टिंग के लीडर के अवसर पे जाना जाता है. भागवत सराबद्दल बोलायचं झाले तर त्यांचा महत्त्वाकांक्षीपणा, ध्येयवाद व निर्णय घेण्याची क्षमता खूप चांगली आहे. लोकल कस्टमर असू द्या किंवा आपण जे बाहेरच्या देशात एक्सपोर्ट करतो त्या कस्टमरला रिस्पॉन्स द्यायचा खूपच टाईम म्हणता येईल, खूप क्विक रिस्पॉन्स करतात सर. आणि तेच रिस्पॉन्स कसं करायला पाहिजे हे आम्हाला पण शिकवलेलं आहे. भागवत सरांबद्दल बोलायचं फक्त एवढंच आहे की कुठली गोष्ट टायमावरती कस्टमरला सॅटिस्फॅक्शन भेटेल आणि टायमावरती होईल या गोष्टीला ते खूप फॉलो करतात. आणि त्यांची जी भरारी आहे आज मी 16 वर्षापासून बघतोय. आज एकदम चांगल्या प्रतीचं ते काम करतात, आज चांगल्या दर्जाचं लेवलचं काम करतात. आमची कंपनी हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कमीत कमी 2 डायरेक्टर लागतात. त्याच्यामध्ये मी एक डायरेक्टर आहे आणि माझी मिसेस विद्या भागवत ही पण डायरेक्टर आहे. ती फायनान्स डायरेक्टर म्हणून तिला मी अपॉइंट केलेलं आहे. माझी मुलगी प्रेरणा ही एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे. आता ती मॅरिड झालेली आहे. माझा जन्म होताच बाबांना असे वाटले की बाद झाले आता नोकरी करणे. आपल्याला ऑर्डिनरी नाही तर एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ जगायची आहे आणि तीच लाईफ मला माझ्या फॅमिलीला पण द्यायची आहे. मी जशी जशी मोठी होत गेले त्यांच्यासोबत राहून मी शिकत गेले की आपल्याला फोकस, हार्डवर्क, डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिवोशन ह्याच्याशिवाय अल्टिमेट सक्सेसला पर्याय नाही. माझे बाबा हे एक उत्कृष्ट बिझनेसमॅनच नाहीत तर एक डॉटिंग फादर पण आहेत. आपल्या घरातल्या सगळ्यांनी एक एस्टॅब्लिश बिझनेस सेट करावा असे त्यांना नेहमी वाटते. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते. माझा मुलगा अक्षय हा BTech इंजिनियर झालेला आहे आणि तो गेले 4 वर्षापासून कंपनीमध्ये जॉईन झालेला आहे डायरेक्टर म्हणून. तर यावर्षी मला 4 वर्ष माझे कंप्लीट झाले आहेत आणि मी आता 7 ते 8 प्रोजेक्ट्स हे इंडिव्हिज्युअली मी हँडल करत आहे, EVचे आणि रिन्युएबल एनर्जीचे. तर ह्याच्याबद्दल पण मला बाबांकडून हे भरपूर काय काय शिकायला मिळालं आहे की प्रोजेक्ट कसे हँडल करायचे, कंपनी कशी चालवायची, लोक कशी हँडल करायचे, फायनान्सेस काय असतं, कोर काय असतं, ड्रॉइंग्स कशी रीड करायचे, 3D मॉडेलिंग कसं करायचं, हे सगळं जे आहे मला हे इथं आल्यावर, कंपनीत आल्यावर बाबांकडून हे शिकायला मिळालं आहे. एकदा का तुम्ही उद्योजक झाला किंवा व्यावसायिक झाला तर तुम्हाला आपल्या व्यवसायापेक्षा बाहेरचं सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तुम्हाला दखल घ्यावी लागते किंवा सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्यावा लागतं. कारण तुम्ही अनेक लोकांशी जोडलेले असतात आणि आपल्यालासुद्धा समाजात काहीतरी देणं असतं हा विचार ठेवून मी सुद्धा सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतो. डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी स्थापन केलेल्या भारतीय विद्यापीठाच्या गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन या ध्येयातून इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन हा उपक्रम गेले बरेच वर्ष यशस्वीरित्या राबवत आहोत आणि यामध्ये नोबेलकास्ट कंपोनंट प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक श्री नितीनजी भागवत सरांचे योगदान मोलाचे आहे.
शून्यातून विश्वनिर्माण कसे करायचे, युवा उद्योजकांकडे कोणते कौशल्य असावे, यांत्रिकी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना करिअरचे मार्गदर्शन, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रकल्प यासारख्या विविध गोष्टीसाठी त्यांचे सहकार्य उल्लेखनीय आहे. याच मार्गदर्शनातून आमचे विद्यार्थी नोबेलकास्ट कॉम्पोनंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेसोबत विविध संशोधन प्रकल्पावरती काम करीत आहेत. नितीनजी भागवत, चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, नोबल कास्ट कॉम प्रायव्हेट लिमिटेड, हे त्यांचं डेजिग्नेशन आहे. पण माझ्यासाठी ते मला पुण्यातल्या MSMEचा आणि भारतातल्या MSMEचा उगवता नवीन चेहरा आणि भारतीय MSME आणि इंडस्ट्रीतलं भविष्य दिसतं. नितीनजी भागवत फक्त एक बिझनेसमन नाही आहेत, ते एक उत्तम व्यक्ती आहे, ते एक उत्तम फॅमिली मॅन आहेत, ते एक उत्तम मित्र आहेत. जेव्हापासून मी नितीनजींना भेटलो आहे, मला इंडस्ट्रीतलं एक नवीन दार, एक नवीन जग उघडं झालं आहे. तुम्ही जेव्हा त्यांना भेटता तेव्हा तुम्हाला फक्त तुमच्या व्यवसायाबद्दल किंवा कामाबद्दल एक नवीन दृष्टी प्राप्त होत नाही, तर तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा तुम्ही कशा प्रकारे प्रगती करू शकता आणि एक यशस्वी व्यक्ती आणि व्यावसायिक म्हणून तुम्ही पुढे कसं जाऊ शकता, हे नितीनजी भागवत हे तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सांगू शकतात. मला जवळपास 6 वर्ष झाले मी इंडस्ट्री चालू करून. आज आमच्याकडे 30 कामगार काम करतात आहे. आम्ही आज रेल्वे इंडस्ट्रीसाठी काम करतो आहे. आम्ही रेल्वेचे सस्पेन्शनचे मेटॅलिक पार्ट्स बनवतो आहे आणि UKला आम्ही एक्सपोर्ट करतो आहे. माझा डायरेक्ट एक्सपोर्ट होतो आहे आणि ह्या सर्वाचं श्रेय जर म्हटलं तर ते भागवत सरांना जातं. मी माझे फॅमिली मेंबर यांनासुद्धा बिझनेसमध्ये आणण्यासाठी किंवा त्यांना उद्योजकता येण्यासाठी किंवा त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून काहीतरी स्वतः करावं यासाठी मी गेले 5 वर्ष दरवर्षी कमीत कमी 2 ट्रेनिंग प्रोग्राम घेतो. त्यासाठी मी बाहेरून ट्रेनर आणतो. मार्केटिंग असेल, उद्योजकतेचे ट्रेनिंग असेल किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे ट्रेनर असेल, या सगळ्यांना आणतो व तिथं आम्ही खूप चर्चा करतो आणि त्यांना मी त्याचा अनुभव पण शेअर करतो. असं करून त्यांना मी मोटिवेट करतो की तुम्ही काहीतरी करा. भागवत सरांच्या बाबतीत बोलायचं तर त्यांच्या ज्या क्वालिटीज मला फार आवडतात. त्याच्यातली सगळ्यात जास्त चांगली क्वालिटी म्हणजे नम्रता. कारण ते जे काय त्यांनी यश अचीव केलंय त्याचा अभिमान त्यांना असला तरी ते यश अचीव करत असताना त्यांनी तळागाळातील सगळ्यांना, त्यांच्या कामगार लोकांना बरोबर घेऊन त्यांनाही वाढवलंय. तसंच ते एक चांगले मेंटॉर आहे. नितीन भागवतजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर म्हणजेच MCCIची मागच्या 10-15 वर्षापासून मेंबर आहेत. किती आनंदाची बाब आहे नाही का, की एक मराठी विद्यार्थी आपलं शिक्षण झाल्यानंतर 10-12 वर्ष काम करतो 20-25 हजाराच्या पगारीवरती आणि मागच्या 20 वर्षात त्याची प्रगती, स्वतःचा उद्योग सुरुवात केल्यानंतर किती मोठी आहे, किती प्रेरणादायी आहे. आज 101 कोटीचा उद्योग, 71% एक्सपोर्ट, चायना +1 स्ट्रॅटेजीचा खूप मोठा फायदा, त्यासोबतच 301 लोकांना नोकऱ्या निर्माण करून देणं, हे सर्व जर पाहिलं ना तर असं वाटतं की प्रत्येक मराठी विद्यार्थी किंवा मराठी तरुण किंवा मराठी उद्योजक यांना वाटतं की आपण उद्योग सुरुवात करावा किंवा आपल्या उद्योगात भरभराट करावी, तर त्यांनी नक्कीच यातनं काहीतरी बोध घ्यावेत आणि त्यांनीही ज्या महाराष्ट्राच्या आणि तदन्वये भारताच्या जी प्रगती होती आहे, आर्थिक प्रगती, त्यात आपला थोडासा वाटा द्यावा, अशी ही कहाणी. नितीनजींचे खूप खूप अभिनंदन. नितीन भागवत हे माझे फादर इन लॉ आहेत. त्यांचं जे बिझनेसबद्दल विचार आहे ते बघून मलाही खूप प्रोत्साहन मिळतं की मी पण काहीतरी पुढे जाऊन बिझनेसमध्ये केलं पाहिजे. ते नेहमी मला एनकरेज करतात की एक वुमन ऑन्टरप्रिनर बनवून दाखव. एकदम फुल पाठीशीच आहे. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग पण त्यांचं एवढं छान आहे की सगळीकडे फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग करतात. कुठलंही सिच्युएशन कसं हँडल करायचं ते त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं आहे मला. आमची कंपनी नोबल कास्ट ही ज्याचा टर्नओव्हर आता 100 कोटी आहे. तर हा 100 कोटी टर्नओव्हरचा आता आपण 1000 कोटी कसं करायचा ह्याच्यावर आता बाबा वर्क करत आहे. आणि ह्याच्यासाठी एक सोल्युशन असं आहे की बाबांचा असा निर्णय आहे की ही कंपनी आता स्केलअप करायची असेल तर ह्याला आता स्टॉक मार्केटवर लिस्ट करायचं आहे आणि त्यांचं लाँग टर्म विजन आहे आणि हे त्यांचं स्वप्न पूर्ण करायला ह्याच्यात मी 100% त्यांची मदत करणार. आजपर्यंतच्या जीवन प्रवासात सर्व लोकांनी मला सहकार्य केले, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. भेटू पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत
जय हिंद, जय महाराष्ट्र.